नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आपल्याशीकडे गप्पा मारायला आले आहेत मूर्तिकार रेश्मा विजय खातू. आता रेश्मा विजय खातू यांचं नाव घेतल्यावरती, म्हणजे ते खातू हे आडनाव घेतल्यावरतीच गणेशाची मूर्ती आणि खातू हे एक खूप चांगलं आणि जवळचं नातं आहे, नाही का? हे तुम्हाला जाणवलं असेलच. तर आपण पुढचं सगळं आपण रेश्मा विजय खातू यांच्याकडूनच जाणून घेऊया. आणि मूर्तिकार आणि पहिली महिला मूर्तिकार आणि विजय खातू यांची कन्या, हा सगळा प्रवास आणि हे सगळं काही जे काही घडलंय ते कसं श्रींच्या कृपेने घडलंय ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. रेश्मा, नमस्कार. आणि नमस्कार मंडळीमध्ये तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. तर तू मला सांग की विजय खातू यांची तू मुलगी आणि गणेशाची मूर्ती घडवणं किंवा जी चित्रशाळा असते त्याच्याबद्दलची जी एक अगाध परंपरा आहे, ती परंपरा तुझ्या घरामध्ये तुझ्या जन्मापासून तू बघत आली असशील. तर कशा काय हा प्रवास सुरू झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी माझ्या आजोबांनी लहान मूर्त्या सुरू केल्या होत्या, म्हणजे घरगुती. आधीही करायचे ते, पण त्याला व्यावसायिक रूप जे होतं ते 15 ऑगस्ट 1947 पासून त्यांनी ते सुरू केलं. म्हणजे आता भारत स्वतंत्र होऊन जितकी वर्ष होत आहेत तितकी वर्ष आपल्या ह्या व्यवसायाला झाली आहेत. आणि सार्वजनिक मंडळांसाठी ज्या मूर्त्या असतात 6 फुटापासून मग ते पुढे जी उंची आहे ती जी सुरुवात आहे ती माझ्या वडिलांनी केली. आणि वडिलांच्या कारकिर्दीला आता 52 वर्ष. क्या बात आहे. म्हणजे ही तुमची जी कारकीर्द आहे, ती मूर्ती घडवण्याची जी कारकीर्द आहे ती आजोबांपासून आणि तसं स्वातंत्र्याच्या दिवसापासून सुरू झाली आहे. आणि हा एक खूप खूप वेगळं आणि खूप चांगलं औचित्य आहे, नाही का? तुझ्या काय भावना आहेत या मूर्तीविषयी, कारण तू लहानपणापासून बघत आली आहेस? मला असं वाटतं की गणपती जो आहे, आमच्या 90 दिवस आपल्याला लागतात. गणपतीच्या आधी येण्याआधी आपल्याला 90 दिवस आधी तयारी करावी लागते. पण माझ्या घरामध्ये नेहमी मी हेच वातावरण बघितलं की वर्षाच्या 12ही महिने गणपतीबद्दल चर्चा असतात. नवीन काही आपल्याला पोज करायचे आहे, नवीन काही बैठक करायची आहे, तर त्याबद्दल चर्चा असतात. आणि घरात इतके गणपती आहेत, म्हणजे फोटोच्या स्वरूपात, लहान मूर्त्यांच्या स्वरूपात आणि शब्दांमध्ये सुद्धा, तर खूप वातावरणच गणपतीमयच असतं. हो. किती छान वाटत असेल, नाही का? मग हा जो मूर्ती बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे किंवा हे जे काम आहे, हे तू लहानपणापासूनच शिकत गेलेलीस? नाही. कसं आहे की त्यावेळेला लालबाग मध्ये माझा जन्म झाला आहे. म्हणजे आमची सर्व पिढी, म्हणजे माझे वडील, काका म्हणा, सगळे आम्ही लालबागमधलेच आहोत. असं वातावरण लालबागचंच मुळात गणपतीमय आहे. कारण प्रत्येक गल्लीमध्ये खूप सुप्रसिद्ध मूर्त्या तिथे आहेत. आणि अगदी गणपती असा सण आहे लालबागमधला की मला असं वाटतं की दिवाळीपेक्षा जास्त साजरा होतो, जल्लोषात साजरा होतो. आणि त्यावेळेला असा विचार बिलकुल नव्हता माझा, कारण का मी जाहिरात क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या क्षेत्राचं काही मला माहिती नव्हतं, कारण मी कारखान्यात फारशी जायचे नाही. ज्यावेळेला गणपती निघायचे त्यावेळेचे चंदनवाडी म्हणा किंवा असे ज्यांचे आगमनं असायची, त्यावेळेला आम्ही फक्त बहिणी सगळ्या फ्रॉक घालून कारखान्यावरती हजर असायचो, फोटो काढायचो आणि परत यायचो. पण त्या कामाशी, ते कसं असतं, कारखाना कसा चालतो, बारकावे वगैरे हे काहीच माहिती नव्हतं. मग तो सगळा प्रोसेस हा नंतर सुरू झाला. हो. आणि पण वडिलांनी, ज्या वेळेला तुमच्या आजोबांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी या व्यवसायाची प्रतिष्ठापना केली, त्याच्यानंतर वडिलांनी मोठ्या आणि सार्वजनिक मूर्ती घडवायला सुरू केली आणि एवढं मोठं नाव झालं. वडिलांचा प्रवास ते शिकले होते का? वडिलांना आवड खूप होती, पण आजोबांचा खूप विरोध होता की या क्षेत्रामध्ये नको, त्यापेक्षा वेगळा अभ्यास करून शिकून व्यवस्थित काहीतरी वेगळं करिअर करावं. पण ते माती घेऊन जायचे आणि फर्स्ट फ्लोअर म्हणा, सेकंड फ्लोअर म्हणा, असं गपचूप मूर्ती करायचे. मग माझ्या आजोबांकडे धर्माजी पाटकर करून होते, ते मूर्त्या घडवायला यायचे. मग त्यांच्याकडे ते शिकले. लपून छपून शिक्षण होतं त्यांचं. त्यानंतर गणेश गल्लीचे मूर्तिकार जे आहेत, कैलासवासी दीनानाथ वेलिंग साहेब, तर मास्तरांकडे ते शिकले. आणि बऱ्याच गोष्टी, जी शरीरयष्टी असते, एनाटॉमी आहे, प्रॉपर प्रपोर्शन, रचनाबद्ध जे शरीर आहे गणपतीचं, प्रत्येक अवयव, हे सगळं कसं असावं, याची काय मोजमाप आहे, तर हे सगळं वडील त्यांच्याकडून शिकले. क्या बात आहे. मग तू ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जायचं, ॲडव्हर्टायझिंग बिझनेसमध्ये जायचं किंवा तुझं असिस्टंट डिरेक्शन करायचं सिरियल्सला, हे का ठरवलंस आणि कधी ठरवलंस? मला जवळजवळ 10 ते 12 वर्ष झाली
मी या क्षेत्रात आहे आणि असिस्टंट डिरेक्टर एक शिकण्याची हौस होती. कारण मला इच्छा होती की कुठल्या तरी चांगल्या डिरेक्टरच्या हाताखाली मी काम करावं. सो बरीच वर्ष हा माझा प्रवास चालू आहे. आणि जेव्हा मध्येच बाबांचं निधन झालं त्यानंतर जेव्हा मी कारखान्यात गेले तेव्हा मला कळालं की नॉर्मली त्यांचं पेपरमध्ये नाव हे असायचंच, टी व्हीवरती त्या सीझनमध्ये त्यांचं नाव मुलाखती असायच्याच. पण जेव्हा मी प्रत्यक्ष कारखान्यात बघितलं, इतकी सारी मंडळी बघितली आणि मला असं वाटलं की माझे वडील इतके मोठं काहीतरी कर्तृत्व करून गेलेले आहेत. तर त्या जाणीवेपोटी मग मी माझं क्षेत्र सांभाळता ही पुढे चालवायचं, हा वारसा पुढे नेलाच पाहिजे. आणि एवढा उज्ज्वल वारसा आहे हा की ह्याला पुढे नेणं आणि ते तू जे आज करतेस. पण मला सांग, तुझं तांत्रिक शिक्षण नसताना मूर्ती बनवण्याचं 3 वर्ष झाली तू यशस्वीपणे ही कारकीर्द सांभाळतेस, ते कसं काय घडलं? त्यांची टीम आहे, त्यांचे जे सहकारी त्यांच्या हातून घडले आहेत, जे कारागीर आहेत आपले, तर जवळजवळ 50हून अधिक माणसांची ही टीम आहे. आज बरीच वर्ष त्यांच्यासोबत काम करते. आणि मी जेव्हा हे हँडल करायला घेतलं तेव्हा त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्यामध्ये मिक्सअप होऊ दिलं. कारण का ते खूप कठीण असतं, कारण ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये थोडा अवघडल्यासारखे काही दिवस होते, पण नंतर व्यवस्थित होत गेलं. हो, आणि छान झालं. जे काही आता सुरुवात जी व्यवस्थित झाली आणि आतापर्यंत आम्ही एकत्र आहोत. ही मूर्ती कशी घडते आणि त्याचं एकंदरच ते जे गोजीरवाणं रूप असतं गणपतीचं, जे मनात आपल्याला खूप भावतं, ते कसं काय घडतं याच्याबद्दल आपण आणखीन पुढच्या प्रवासाबद्दलही रेश्माकडून जाणून घेणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर. विजय खातू यांची 52 वर्षाची कारकीर्द आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठ्या मूर्ती घडवल्या. अनेक ठिकाणी त्यांचं नाव, विजय खातू हे नाव घेतलं की जगभरामध्ये अच्छा ही गणपतीची मूर्ती विजय खातूंची अशी एक खास ओळख आहे. आणि तो वारसा आज त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सगळ्यांनाच धक्का बसला, पण तो वारसा खंबीरपणे रेश्मा पुढे नेते. आणि हा प्रवास तसा सोपा नव्हता, पण तरीही त्याला सोपं करण्याचं काम तिने केलं. पहिली महिला मूर्तिकार म्हणून आज रेश्माचं नाव घेतलं जातं. तर पहिली महिला मूर्तिकार असं म्हणताना खूप भावना वेगळ्या मनात येतात. तुला काय अनुभव येतात? त्यांनी खूप स्वतःचं मोठं एक अस्तित्व आणि जागा निर्माण करून ठेवलेली आहे. तर मला असं त्यावेळेला दडपण होतं की मी कसं सांभाळू शकेन. पण नक्कीच माझ्या कर्मचाऱ्यांची एक साथ होती मला. आणि हे हँडल करताना, हा प्रवास करता कसं हे होत गेलं आणि मी आता कसं 3ऱ्या वर्षात आले हे मला कळालं नाही. आणि बेसिकली मला त्या गोष्टींची आवड लागली. मूर्तिकाम म्हणा, मूर्तिकला म्हणा, मातीकाम म्हणा. कारण का वडिलांचं एक नेहमी सतत म्हणणं असायचं की आपण एक व्यावसायिकरित्या साच्यामधून मूर्त्या काढतो, पण बेसिक हाताला माती लागली पाहिजे, मातीकाम झालं पाहिजे. तर त्यांच्या जागेवरती बसताना मला प्रकर्षाने ह्या गोष्टी जाणवत गेल्या की आज जर मी त्यांचा वारसा पुढे चालवते, इतकं मोठं नाव घेऊन जर मी पुढे जाते, तर त्यांची ही जी इच्छा आहे की मातीकाम असलं पाहिजे. कारण मातीकाम करणारे कारागीर आता नाही आहेत फारसे. त्यामुळे मी हे स्वतः शिकण्याचा प्रयत्न करते, अजून शिकते आहे मातीकाम. तर हे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे स्वतःला अनुभूती येत असते. पण आता हे जे तू मातीकाम म्हणतेस किंवा हा जो अनुभव जो आहे तो घेताना काही असे खास अनुभव येतात का की जे मूर्ती घ्यायला येतात, जी मंडळं असतात किंवा जे घरगुती गणपतीसाठी देखील येतात, अशा लोकांचे काही तुमच्याकडे खूप अनुभवांचं भंडारच असेल नाही का? हो, वडिलांनी सांभाळलेली मंडळं आज माझ्याकडे आहेत आणि खूप सगळे कोऑपरेटिव्ह आहेत. पण कसं असतं की एक 100 कलाकृती आपण करतो, पण किंवा 50हून अधिक ज्या कलाकृती असतात, प्रत्येक वेगवेगळे असतात. एक मे ते जूनपर्यंत आपल्याकडे ऑर्डर आल्यानंतर ते सफिशियंट टायमिंगमध्ये त्या व्यवस्थित छान होतात. जुलैनंतर, कारण का यंदाच्या ऑर्डर ज्या होत्या ह्या फोनवरती होत्या, पण प्रॉपर त्याचं डिक्लेरेशन जुलैनंतर आलं. कारण काही असतं, काही वर्ल्ड कप आहे, मॅचेस आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यामुळे मग त्या लेट होतात आणि मग त्या आम्हाला खूप घाईघाईमध्ये कंप्लीट कराव्या लागतात. तर मंडळांना हे असतं की आता आपण गेलो का सगळं आपलं होणार आहे. हो, पण सगळेच
एकदम मला नंतर आमच्यासाठी पण ते कंप्लीट करणं चॅलेंजच्या गोष्टी होतात आणि त्याही आम्ही देतो करून, कारण माझी टीम खूप मोठी आहे. फक्त एवढंच असतं की मंडळांना एक टाइम लिमिट असलं पाहिजे, की ते एक अनुभव मला यंदा वेगळा आला की आपण एक व्यवस्थित एक टाइम लिमिट ठेवावं की ह्या नंतर येणाऱ्या मूर्त्या ज्या असतील त्या घेतल्या जाणार नाही. अच्छा, हो बरोबर आहे. म्हणजे आपणच एक स्वतः एक रेषा आखली पाहिजे, नियम आपोआपच त्याच्यामध्ये रुजू होऊ शकतात. बरोबर. आणि आता ज्या वेळेला आता मूर्ती आणि गणपतीची मूर्ती ते म्हणजे आराध्य दैवत, त्यामुळे मनामध्ये प्रत्येकाच्या एक खास भावना असते त्याच्याबद्दल. मग जेव्हा तुमच्या कारखान्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात मूर्ती असतात त्यावेळेला तुझ्या मनात काय भावना असतात? मला खूप छान वाटतं जेव्हा प्रत्येक मूर्ती घडते, लहानपासून मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या पोजमध्ये, आणि त्या वातावरणातच मी वाढलेले आहे. तेच शब्द माझ्या कानावरती आहेत आणि कारागीर अगदी जे माझे आहेत ते मन लावून हे सगळं काम करतात, हे सगळं मॅनेज करतात. तर छान वाटतं. सगळं दैवत जे आहे ह्या जगाचं ते माझ्या अवतीभोवती असतं. आज मी त्यांना घडवते आणि त्याचा एक हिस्सा आहे. तर खूप छान वाटतं. वातावरण माझ्या कारखान्यातलं नेहमी प्रसन्न असतं. क्या बात आहे. आणि खातूंची मूर्ती अशी वेगळी ओळख आपोआपच, म्हणजे लोक म्हणतात अरे हां ही खातूंची मूर्ती असणार, असं मी तरी स्वतः खूप ठिकाणी ऐकलंय. तर ही अशी वेगळी ओळख आहे का? हो, कारण का जेव्हा ही मूर्ती आपल्या कारखान्यातून बाहेर पडते तेव्हा त्याची जी डोळ्यांची आखणी आहे, त्यानंतर त्याच्या शरीर रचना जे आहेत, त्याचे जे प्रपोर्शन आहे ते पाहिल्यानंतरच कळतं की बाबा ही खातूंची मूर्ती आहे. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये काही वेगळेपणा असतो. हो. अच्छा, म्हणजे डोळे जे असतात ना त्याच्यातला भाव हा जास्त महत्त्वाचा असतो आणि तो बहुतेक मला वाटतं की लोकांना जास्त भावत असावा, नाही का? बरं, मला सांग की आता मूर्ती जेव्हा घडते त्यावेळेला अनेक ठिकाणी अनेक मंडळं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मूर्तींची ऑर्डर देतात की आम्हाला अशा तऱ्हेची पाहिजे, किंवा आता सायफायमध्ये वेगळ्या तऱ्हेची मूर्ती पाहिजे. सो या ऑर्डरी कशा पूर्ण केल्या जातात? माझ्याकडे ज्या ऑर्डर्स मी स्वीकारते त्यामध्ये विषय जो असतो हा पारंपरिक पौराणिक असावा. कारण का गणपतीच राहणार आहेत, पण आता सध्या बॅकग्राऊंड किंवा प्रभावळ जी म्हणतो मागची त्याच्यामध्ये बरेच काही कॅरेक्टर्स हवे असतात. तर ते मला असं वाटतं पुराणाला आपल्या अनुसरून असावेत, त्या संबंधित असावेत. त्या व्यतिरिक्त कुठल्याही विषयांवरती मूर्त्या स्वीकारण्याचं मी आपल्या कारखान्यात तरी ते विषय घेत नाही. ओके ओके. पण हा एक नियम स्वतःला घालणं खूप गरजेचं आहे, नाही का? आणि अडचणी काय येतात? सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मी इतके 2-3 वर्ष पाहते ती म्हणजे जागा. कारण का लालबाग परळ म्हटल्यानंतर गणेशोत्सवाची पंढरी आज बऱ्याच वर्षापासून हे आहे. मोठ्या मोठ्या मूर्त्या, इवन गिरगावचं उपाटीपर्यंत पण विसर्जनासाठी खूप उंच मूर्त्या आपण पाहतो. पण आता मुंबई आहे, नक्कीच आता ग्लोबलायझेशन होत आहे, तशा ह्या मूर्ती बनवण्याच्या जागा आता कमी होत चालल्यात. आणि अचानक एखादं वर्ष असं येऊ शकतं की ह्या जागा मिळणारच नाहीत आणि मग मोठ्या मूर्ती फार क्वचित ज्या मंडळांच्या स्वतःच्या जागा आहेत तिथे घडतील. म्हणजे जे आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स गणपतींमध्ये बघतो ते फार कमी प्रमाणात बघता येईल. अच्छा, मूर्तीची उंची ह्याच्याबद्दल एक खूप चर्चा होते, तर मूर्तिकार म्हणून तुला काय वाटतं? मूर्तिकार म्हणून म्हणा किंवा एक नागरिक म्हणून आणि गणपतीचा भक्त म्हणून मला असं वाटतं एक लिमिटेशन नक्कीच असलं पाहिजे उंचींवरती. 18 फूट 20 फूट इथपर्यंत नक्कीच हे असलं पाहिजे. कारण का सुबकता आहे ती उंचीमध्ये नाही आहे. पोज आपण तेवढ्या लहान उंचीमध्ये सुद्धा देऊ शकतो. ट्रॅव्हलिंगसाठी, प्रवासासाठी सोयीस्कर होते, कुठेही तिला दुखापत होत नाही. ट्रॅफिक आणि मुंबईसारख्या शहरात राहताना आपल्याला थोडीशी उंचीची मर्यादा जर पाळली तर सगळंच चांगलं आणि मंगलमय होऊ शकतं, नाही का? तू स्वतः गणपतीची पूजन करतेस का? माझा गणपती जो असतो हा गावी असतो आणि त्यामुळे आत्ताच्या ह्या दिवसांमध्ये आम्हाला कंटिन्यू रात्रंदिवस काम करावं लागतं. त्यामुळे ज्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना असते त्या दिवशी आम्ही आराम करत असतो खरं तर. पण
तिसऱ्या चौथ्या दिवशी माझ्या मैत्रिणींकडे म्हणा किंवा रिलेटिव्सकडे गणपती असतात, तर तिथे मी जाऊन म्हणजे जनरली दर्शन घेते. आमच्यासारख्या सगळ्यांकडे जसं गणपतीचे 2 दिवस, 1.5 दिवस गणपती असेल, 5 दिवस असेल, तर त्या दिवसांमध्ये जी प्रचंड लगबग असते त्याच्या उलट तुमच्याकडे असेल नाही का? म्हणजे आधीपासून तुमच्याकडे धुमधूम असू शकते. गणपतीची आपण ज्यावेळेला म्हणजे प्रतिष्ठापना करताना गणपतीची मूर्ती घरी येते, मग आपण ती पुजतो आणि मग पूजन झाल्यावरती त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठापना होते असं म्हणतात. तर मला सांग की जेव्हा मूर्ती घडते त्यावेळेला पण असा काही नियम किंवा अशी काही पूजनं अशी होतात का? नाही, कारण का बऱ्याच मूर्त्या ज्या आहेत ह्या साच्यामधल्या असतात आणि फार कमी प्रमाणात, म्हणजे माझ्याकडे लहान घरगुती मूर्त्या ज्या आहेत 25 ते 30 मूर्त्या असतात त्या शाडू मातीच्या असतात. तर शाडू मातीचं जे आपण पारंपरिकरित्या करतो तर त्याप्रमाणे एक साधारण मातीचा गोळा बनवून एक जो कारागीर असतो करणारा किंवा मातीकाम करणारा, एक नॉर्मल वंदन असतं गणपतीला आणि मग ती मूर्ती घडवली जाते. पण साच्यातल्या मूर्त्यांमध्ये हा प्रकार होत नाही. आणि आता ही जी मूर्तिकार ही जी संकल्पना आहे किंवा मूर्तिकार, आता आजकाल हे जे करिअर आहे मूर्तिकार हे किती दिसतं? कारखाना टाकणं खूप सोपं आहे तसं बघायला, म्हणजे चालवणं सोपं आहे. जागा मिळाल्यानंतर अर्थातच कारखाना चालवणं सोपं आहे. साच्यातून मूर्ती काढून आपण अगदी देऊ शकतो, तो कारखानदार म्हणू शकतो स्वतःला. पण कसं असतं की मातीकाम, कारण आता येणारी जी पिढी आहे, आमची जी पिढी आहे, मातीकाम करणारे कारागीर खूपच कमी झालेले आहेत आणि मागणी खूप वाढली आहे. लोकांमध्ये अवेअरनेस आहे इको फ्रेंडली गणपतीचा, शाडूच्या मातीचा मूर्ती मागतात. तर मला असं वाटतं आज जर मी स्वतः माझ्यापासून ही सुरुवात केलेली आहे. मी मातीकाम शिकते आहे माझ्याच स्टुडिओमध्ये, कारखान्यामध्ये मी माझ्याच सहकाऱ्यांकडनं मातीकाम शिकते आहे. गणपती कसा बनवतात काय शाडूच्या मातीपासून, आणि माझ्यापासून सुरुवात करत करत मला असं वाटतं अजून लोकांनी हे बघून स्वतः मातीकाम शिकावं कारखानदारांनी. कारण का ही आवड आहे. जसं तुम्ही कारखाना सांभाळता तसं तो गणपती प्रत्यक्ष मातीतनं पारंपरिकरित्या घडला पाहिजे. मातीकाम आणि मातीकाम करणारे कारागीर हे टिकले पाहिजेत. तर यासोबतच ही पिढी, येणारी पिढीने सुद्धा मातीकाम, कारण स्कल्पचर हा विषय खूप छान आहे, क्रिएटिव्ह आहे आणि येणाऱ्या पिढीने नक्कीच हे शिकावं. मंडळी, मूर्तिकार म्हणून आपल्याला अनुभव सांगताना किंवा कशी सुरुवात झाली हे सांगताना देखील रेश्माने आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि काही नियम सांगितले. म्हणजे मूर्तिकार असून आणि सतत गणपतीच्या विविध मूर्त्या घडवताना देखील काही नियम तिने स्वतः घातले आणि ती पाळते, हे खूप विशेष आणि खूप महत्त्वाचं आहे. आता ह्याच्याबद्दल देखील अजून पुढे खूप काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. गणपतीविषयी आपण बोलतोय. मला आता तू मूर्तिकार आहेस आणि मूर्ती बनवणं ही कला आहे, पण आजकाल मी बघते तर घराघरांमध्ये लहान लहान मुलांसाठी ना असे छोटे छोटे वर्कशॉप्स असतात. खूप गोड वाटतं ते ही मूर्ती बनवायचे. तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? मला खरंच छान वाटतं हे ऐकून, आणि हे असे वर्कशॉप्स झाले पाहिजेत. स्पेशली शाडू मातीतनं मूर्त्या घडवण्यासाठी लहान लहान मुलं, ही पुढची येणारी पिढीची आहे, त्यांनी शिकलं पाहिजे, त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. आणि इथूनच ही आपली मूर्तिकाम, मातीकाम, स्पेशली शाडू मातीचं काम करणारे जे कारागीर आहेत हे तयार होतील, हे आर्टिस्ट तयार होतील आणि पुढच्या पिढीपर्यंत पण हा आपला वारसा चालू राहील. क्या बात है. अच्छा, आता ही मूर्तिकारिता ही तुझं आता जे गेल्या 3 वर्षांमध्ये निर्माण झालेलं तुझं प्रोफेशन आहे आणि हे प्रोफेशन तर तू उत्तमरित्या करतेच आहेस. त्याला वर्षातला कितीचा वेळ तू देतेस? आता गणपती जे आपली सुरुवात जी असते ही जसं आता पुढच्या वर्षी मला वाटतं ऑगस्टमध्येच गणपती आहेत, तर सुरुवात आमची मे पासून होणार. म्हणजे जागा, त्यानंतर मंडप आहे आणि मग छोट्या मोठ्या गोष्टींची सुरुवात होते. आणि आता सप्टेंबरमध्ये गणपती आहेत, तर आमची सुरुवात झालेली आहे जून पासून. जून पाऊस वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. हो, म्हणजे 3-1 महिने आधी आपण गणपतीची सुरुवात करतो ते देवीपर्यंत. देवीनंतर मागी गणपती येतो. मागी गणपतीची तयारी लगेच देवीनंतर 15 दिवसानंतर सुरू होते.
त्यानंतर परत मागी गणपती झाल्यानंतर माझ्याकडे लहान गणपती पण असतात घरगुती, सो त्याची सुरुवात होते. तोपर्यंत हा सीझन येतो कळतच नाही. आणि मग हे करताना तुझं जी दुसरी बाजू आहे, म्हणजे तुझं जे डायरेक्शन किंवा तुझं जे ॲडव्हर्टायझिंग प्रोफेशन, याला कशी वेळ देतेस आणि त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. ह्या सीझनमध्ये मला पूर्णपणे राहणं कारखान्यावरती गरजेचं असतं. आणि हे झाल्यानंतर माझी जी टीम आहे, माझे सहकारी आहेत, ते व्यवस्थित सांभाळता. एक टाईम लिमिट असतं, त्या टाईम लिमिटपर्यंत मी थांबते ऑफिसमध्ये. ते काम चालू असतं, त्याला मग आमचे ओव्हरटाईम किंवा प्रॉपर रात्रभर काम नाही चालत. आणि मग एखादा दिवस मी शूट 3-4 दिवस असेल तर माझे बाकीचे कर्मचारी जे आहेत ते सगळे हँडल करतात. ॲडव्हर्टायझिंग प्रोफेशनबद्दल सांग, म्हणजे त्याच्यामध्ये तुझी आवड कशी निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये तुझ्या अचिव्हमेंट्स कशा काय तिकडे सिद्ध झाल्या? कॉलेजमध्ये असल्यापासून मला काहीतरी वेगळं, म्हणजे एखादा प्लॉट दिल्यानंतर मला त्याच्यावरती रचना करायची, त्यानंतर एखादी स्टोरी, कविता, अशी मला खूप आवड होती. आणि असं वाटायचं की आपल्याकडून काहीतरी क्रिएटिव्ह काम घडावं. तर त्यावेळेला मी डिझायनिंग शिकत होते, कॉस्ट्युम डिझायनिंग. आणि ते शिकता शिकता कॉस्ट्युम डिझायनिंगचं आमच्या क्लासेसचं जे प्रमोशन होतं ते माझ्या सरांकडून मी शिकले आणि मी केलं ते थोडंफार. मला त्यांनी ती संधी दिली आणि असं करत करत ती आवड पण निर्माण झाली आणि बरीच कामं त्यांच्याकडनं आली आणि हळूहळू ते करिअर माझं ह्या क्षेत्रात. पण ह्या म्हणजे मुळामध्ये तुझ्यासाठी क्रिएटिव्हिटी हा एक मध्यवर्ती बिंदू आहे आणि त्याच्यानंतर त्याला पसरणाऱ्या या सगळ्या फांद्या त्या अनेक आहेत, नाही का? मग त्याचा तुझ्या या क्षेत्राचा या क्षेत्राशी काही संबंध येतो का, किंवा काही तुला असं काही वाटतं का? क्रिएटिव्हिटी जरी असली, म्हणजे त्याच्या अवतीभोवतीच मी आहे, पण दोन्ही क्षेत्रांमध्ये खूप फरक आहे. फक्त एवढं की इथेही क्रिएटिव्हिटी आहे, तिथेही क्रिएटिव्हिटी आहे. मी रमते, म्हणजे क्रिएटिव्हिटी असल्यामुळे मी ह्या दोन्ही क्षेत्रांमध्ये रमते. मी खूप ते काम एन्जॉय करते. पण प्रोसेस दोन्हीच्या मॅनेजिंग ज्या गोष्टी आहेत त्या खूप डिफरंट आहेत. अच्छा, मला असं विचारायचं आहे की तुझ्या आजोबांनी घरगुती मूर्त्या बनवल्या, तुझ्या वडिलांनी त्याला एक मोठं स्वरूप दिलं आणि तू आता हा वारसा पुढे नेतेस आणि तू स्वतः ॲडव्हर्टायझिंगमधली आहेस, त्यामुळे त्याला तू ॲडव्हर्टायझिंगची जोड काही वेगळी देतेस का तुझ्या या मूर्तिकारितेला? कसं, आता बऱ्याच गोष्टी ह्या डिजिटल झालेल्या आहेत, तर माझ्याकडून जे काही ऑनलाईन लोकांपर्यंत जितकं पोहोचता येईल, गणेशाबद्दल माहिती देणं किंवा आर्टिकल लिहिणं, की माझ्या ह्या क्षेत्रामध्ये, कारण मी जर असिस्ट करते सरांना, तर असे कितीतरी लेखक आहेत ज्यांचं लिखाण खूप छान आहे. तर अशा माझी इच्छा आहे की हे आर्टिकल्स जे आहेत हे डिजिटली प्रसिद्ध व्हावे आणि एक आपल्या कारखान्यातर्फे, स्टुडिओतर्फे अशा काही सुरुवात व्हावी की जेणेकरून वर्षाच्या 12 महिने लोकांना बऱ्याच गोष्टी कारखान्याबद्दल समजतील, गणपतीबद्दल समजतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जर असं एखाद्या कारखान्याला व्हिजिट करायचं आहे किंवा काय, तर असं काही उपक्रम तुम्ही राबवता? हो, लहान मुलं येतात आपल्याकडे, नर्सरी आहे किंवा किंडरगार्टनमधली, तर त्यांना गणपती दाखवले जातात. त्यांचे स्कूल टीचर्स इथे घेऊन, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो एक वेगळा असतो, नाही का? म्हणजे त्याला ते बघूनच आपल्याला खूप छान वाटतं. आणि आता हे जे जाहिरात क्षेत्र जे तुझं आहे आणि तू मालिकांना देखील असिस्टंट डायरेक्टर म्हणून खूप साऱ्या मालिकांना काम करतेस, मग त्याच्यात तर खूपच वेळ द्यावा लागतो ना, मग तिकडेच तुझा पाया जमला का? हो, मला असिस्ट करणं हे माझी आवड होती. म्हणजे माझी इच्छा होती की मी कुठल्या तरी सिरियलला म्हणा किंवा एखाद्या मूवीला जोपर्यंत मला प्रॉपर डिरेक्शन करण्याचा कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत मी नक्की असिस्टंट प्रोसेसमधून जावं. अजूनही मी शिकते आहे आणि खूप मजा असते ह्या कामामध्ये. मी खूप रमते. म्हणजे जेव्हा ऑफ सीझन, हे सीझन संपल्यानंतर माझ्या शूटिंग चालू होतात, ज्या काही जवळपास असतात, मागी गणपतीचं काम सांभाळून मी ह्या शूटिंग करत असते. ती टीम आणि तिकडची एनर्जी खूप वेगळी असते, वातावरण खूप वेगळं असतं आणि छान वाटतं. म्हणजे एन्जॉय करत करत ह्या शूटिंग्स होत असतात आणि मजा येते. स्विच ऑन स्विच ऑफ करणं सोपं नसेल ना फार? म्हणजे सुरुवातीला पहिलं जे 2017 साल होतं ते खूप अवघड गेलं, कारण का अचानक मला इथे येणंच होतं कारखान्यामध्ये. त्यानंतर असं वाटलं, देवी संपल्यानंतर असं वाटलं की कारखाना सुटू नये. आणि जेव्हा मी कारखान्यात आले तेव्हा असं वाटायचं आता माझ्या शूटिंगचं, माझ्या प्रोजेक्टचं काय होईल. आणि मला तेव्हा जमत नव्हतं फारसं, कारण का ते वातावरणात मी कारखान्याच्या कधी नव्हते
आणि माझ्यासाठी कम्फर्टेबल वातावरण हे शूटिंग किंवा सेटवरचं होतं. त्यामुळे अवघड होतं. मला असं वाटायचं की काय माहिती की माझ्या इमोशनली मला ते फार बॅलन्स करणं तेवढं सोपं नव्हतं. पण जसं जसं मी रमत गेले, जशा देवी संपल्या, कारखाना जसा क्लोजिंगला आला, म्हणजे आपण जेव्हा शटडाऊन केलं तेव्हा असं वाटलं की हे होऊ नये, मजा येते ह्याच्यात आणि तिकडेच तो धागा असतो की हो, अरे हो, नाही, अगदी. हे आपल्याला पुढे न्यायचंय. न्यायचंय. क्या बात आहे. म्हणजे आज आज खातूंचा कारखाना हा पुढे चाललाय आणि मला नक्की खात्री आहे की अजून अगाध वर्ष हा कारखाना असाच चालू राहील श्रींच्या कृपेमुळे, नाही का? अच्छा, जाता जाता आता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्याचबरोबर अनेक तत्त्व आहेत या गणेशामध्ये. ती तत्त्व प्रत्येकाने, म्हणजे अगदी मूर्तिकाम करणाऱ्यांपासून विसर्जनापर्यंत आपले जे काही लोक त्यामध्ये सामील असतात, ज्यांचा सहभाग आहे, तसंच घरी प्रतिष्ठापना करणारे, तर हे गणपतीचं एक तत्त्व आपल्यामध्ये नेहमी अंगीकारावं आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टींमध्ये हे तत्त्व दिसावं, अशी माझी इच्छा आहे की प्रेक्षकांनी नक्कीच हे तत्त्व अंगीकारावं. खूपच म्हणजे महत्त्वाचं आहे आणि ते तुझ्याकडनं जर प्रेक्षकांना मिळत असेल तर मूर्तीसोबत त्याच्यामधलं हे जे तत्त्व आहे ते प्रेक्षकांनी जाणून घेणं जास्ती महत्त्वाचं आहे. आणि जे नवीन मूर्तिकार जन्म घेत आहेत त्यांना काय सांगशील एका वाक्यात? मूर्तिकाम, मातीकाम शिका, मातीकाम करा. शाडूच्या मातीचे कारागीर आपल्या हातून घडू देत. माझ्यापासून मी सुरुवात केलेली आहे, तुम्ही देखील करा. नुसतं कारखानदार स्वतःला म्हणवू नका, मूर्तिकार नक्कीच म्हणण्यासाठी योग्य ठरा. धन्यवाद. तू इकडे आलीस आणि एवढं छान आम्हाला सांगितलं, त्याच्याबद्दल तुझे खूप मनापासून धन्यवाद.